हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण सुरू करतो युनिट नंबर 4 मुवमेंट डिस्ट्रीब्यूशन मेथड. आपण युनिट नंबर 3 मध्ये स्लोप डिफ्लेक्शन मेथड बघितली. त्यातल्याच काही स्टेप्स सिमिलर कन्सेप्टनी आपल्याला मुवमेंट डिस्ट्रीब्यूशन मेथडमध्ये फॉलो करायचे आहेत. आता मुवमेंट डिस्ट्रीब्यूशन मेथड आणि स्लोप डिफ्लेक्शन मेथड याच्यामध्ये आपल्याला बेसिकली काय फरक जाणवतो? स्लोप डिफ्लेक्शन मेथडमध्ये जर बघितलं तर त्या दोन वर्डवरच आपण काय केलं होतं, पूर्ण काय केलं होतं, ॲनालिसिस केलं होतं, करेक्ट. बट आता युनिट नंबर 4 मध्ये आपल्याला मुवमेंट डिस्ट्रीब्यूशन मेथड यूज करायची आहे. मुवमेंट डिस्ट्रीब्यूशन मेथडकडे जर बघितलं तर आपल्याला कळेल की इथे एक परत एकदा आपल्याला या मुवमेंटला व्हेरियस कंडिशन्समध्ये काय करायचं आहे, डिस्ट्रीब्यूशन करून परत त्याला बॅलन्स मुवमेंटमध्ये कन्सिडर करायचं आहे. आता हे जर ऐकलं तर थोडं हेवी वाटेल की अशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट करायची, बॅलन्स करायची म्हणजे काय करायचं. तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की कुठल्याही फ्रेम आणि बीमला, इकडे बघा, आपल्याला माहिती आहे आपण या दोघंही मेथड युनिट नंबर 3 आणि युनिट नंबर 4 मध्ये ज्या मेथड्स बघतोय त्या सगळ्या फ्रेम आणि बीम या दोघांना ॲनालिसिस करण्यासाठी वापरतोय, करेक्ट. मग फ्रेम आणि बीमला जर मुवमेंट डिस्ट्रीब्यूशन मेथडने बघायचं असेल तर याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काही फॅक्टर्स येतात जे मी तुमच्याशी प्रिलिमिनरी लेवलला डिस्कस करतोय. हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्याने शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओमध्ये सगळं बेसिक आहे मुवमेंट डिस्ट्रीब्यूशन मेथडचं. हा व्हिडिओ जर तुम्हाला आज कळाला तर येणाऱ्या न्यूमेरिकल्समध्ये कुठलीही डिफिकल्टी येणार नाही. यस, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता फ्रेम अँड बीम याला ॲनालिसिस करताना स्लोप डिफ्लेक्शन मेथडमध्ये आपण डिफ्लेक्शन आणि स्लोप याच्यामध्ये आपण फिक्स एंड कन्सिडर केले होते. मुवमेंट डिस्ट्रीब्यूशन मेथडमध्ये सगळ्यात महत्त्वाचं इंटरमिडिएट बघा, इंटरमिडिएट सपोर्ट कंडिशन्समध्ये ज्या काही सपोर्ट्स असतील त्याला फिक्स्ड अगेन्स्ट रोटेशन अँड मुवमेंट आपल्याला कन्सिडर करायचं आहे. बघा, स्लोप डिफ्लेक्शन मेथडमध्ये आपण एंडला फिक्स घेतलं होतं, इकडे आपण इंटरमिडिएट सपोर्टला एंड कंडिशन्स, इंटरमिडिएट सपोर्टला फिक्स कंडिशन्स अगेन्स्ट रोटेशन कन्सिडर करतोय अँड दॅट इज कॉल्ड एज अवर मुवमेंट डिस्ट्रीब्यूशन मेथड. यस, आताही कळालं नसेल तर याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे ते म्हणजे आपलं डिस्ट्रीब्यूशन फॅक्टर, आणि त्याला आपण कॅपिटल डी अँड कॅपिटल एफ ने डिनोट करतो, डिस्ट्रीब्यूशन फॅक्टर. आता डिस्ट्रीब्यूशन फॅक्टर काय आहे? डिस्ट्रीब्यूशन फॅक्टर इज दी रेशो ऑफ, distribution factor is the ratio of stiffness of member to the summation of stiffness of all the members meeting at point. Yes, it is the stiffness of member divided by summation of all the stiffness of the member meeting at point. Yes, म्हणजे सगळ्यांचं समेशन कशाचं, स्टिफनेसचं. म्हणजे सिंपल, जर मी अशा प्रकारचा एखाद्या दोन बीमचा हा जॉईंट कन्सिडर केला तर हे झालं ए बी सी डी आणि हा झाला त्याचा मीटिंग पॉइंट ओ, करेक्ट. मग याचा स्टिफनेस 2 असेल, याचा 2, याचा 1, याचा 2, याचा 1, करेक्ट. तर या सगळ्या स्टिफनेसची ॲडिशन म्हणजे समेशन ऑफ के, and we know that stiffness denoted by capital K. Yes, आणि मग मी जर स्टिफनेस ऑफ ए टू ओ या स्पॅन साठी कन्सिडर करत असेल, या मेंबर साठी कन्सिडर करत असेल तर स्टिफनेस फॉर दिस मेंबर इज 2 अँड समेशन ऑफ ऑल द स्टिफनेस इज 2 + 2 4 4 2 6 7, सो दॅट इज 2/7, करेक्ट. तर अशा प्रकारे स्टुडंट याला म्हणतात डिस्ट्रीब्यूशन फॅक्टर. हा डिस्ट्रीब्यूशन फॅक्टर पुढे घेऊन आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं आहे, अजून एक कॅरी ओव्हर फॅक्टर किंवा त्याच्याच मध्ये आपल्याला पुढे कॅरी ओव्हर मुवमेंट या दोन कंडिशन्स पण कन्सिडर कराव्या लागतात. आता सगळं हे काय आहे, डिस्ट्रीब्यूशन फॅक्टर, कॅरी ओव्हर मुवमेंट, कॅरी ओव्हर फॅक्टर, जर आपण बघितलं तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे तुमचा इकडे दिल्याप्रमाणे जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला इकडे कॅरी ओव्हर फॅक्टर पण लागतो. यस, आता कॅरी ओव्हर फॅक्टर काय आहे तो जर समजून घ्यायचा असेल तर इकडे बघा,
मित्रांनो, एसएचा हा व्हिडिओ तुम्ही बघतायत, सरांनी शिकवलेलं तुम्हाला खरंच आवडतं, हेच तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून पर्पल ॲड ॲप्लिकेशन लगेच डाउनलोड करा. पर्पल ॲड ॲपमध्ये गेले की तिथे हा एसएचा फुल डिटेलमध्ये कोर्स आम्ही दिलेला आहे. त्यात फुल व्हिडिओ लेक्चर आहे, नोट्स आहे, IMP क्वेश्चन पेपर सुद्धा आहे. सो तेवढंच पर्पल ॲड ॲपवरनं करा, पुस्तक सुद्धा घेऊ नका. एसए काहीच येत नाही तरी तुम्ही स्कोर करशाल, आणि एसए येतोच आहे तर नक्की कॉलेजमध्ये टॉप करशाल. सो एसएचा पूर्ण अभ्यास आपल्या पर्पल ॲड ॲपवरनं करा. सो पर्पल ॲड ॲप डाउनलोड करा आणि एसए 100% गॅरंटेड स्कोर करशाल. कॅरी ओव्हर फॅक्टर. आता मी अशा प्रकारे एक बीम कन्सिडर करतो, करेक्ट. समजा इकडे एक पिन जॉईंट आहे. आता मी याचं डिफ्लेक्शन जर कन्सिडर केलं तर आपल्याला माहिती आहे अशा प्रकारे काहीतरी डिफ्लेक्शन येणार आहे, करेक्ट. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हा असेल अशा प्रकारे येणारा तुमचा थिटा, इकडे एक थिटा एक्झिस्ट होईल, करेक्ट. या कंडिशन्समध्ये आपल्याला माहिती आहे इकडे येणारी जी काही फ्लेक्झरल रिजिडिटीची कंडिशन असेल ती असेल 4EI/L. इकडे जर आपण बघितलं तर 2EI/L, करेक्ट. आणि ही जर कंडिशन A to B असेल तर या केसमध्ये तुमचा कॅरी ओव्हर फॅक्टर होतो, इट इज दी 2EI/L डिवाइड बाय 4EI/L. आता EI/EI/L कॅन्सल, तुम्हाला काय मिळेल 1/2. म्हणजे ज्यावेळेस मी फिक्स एंड कन्सिडर करतो किंवा फिक्स किंवा रिजिड जॉईंट कन्सिडर करतो त्या केसमध्ये कॅरी ओव्हर फॅक्टर होतो 1/2. आता हा कॅरी ओव्हर फॅक्टर कसा कन्सिडर करण्यात आला तर बघा, मुवमेंट A to B अँड मुवमेंट B to A या कंडिशन्सला आपण कन्सिडर केलं. मुवमेंट A to B अँड मुवमेंट B to A. ज्यावेळेस मी हा रेशो घेतला त्याच वेळेस मला हा कॅरी ओव्हर फॅक्टर मिळाला. व्हेरी सिम्पल, करेक्ट. मग या सगळ्या कंडिशन्स मला माहीत होणं गरजेचं आहे. या कंडिशन्समध्ये मला कॅरी ओव्हर फॅक्टर माहीत होणं गरजेचं आहे. जर मी याच्यामध्ये वेगवेगळ्या सपोर्ट कंडिशन्स घेतल्या, सपोर्ट कंडिशन्स, करेक्ट, तर त्या सपोर्ट कंडिशन्सनुसार मला कॅरी ओव्हर फॅक्टर पण महत्त्वाचा आहे. मग सपोर्ट कंडिशन्स परत आपण इथे कन्सिडर करतोय बघा. यस, म्हणजे आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्स पासून मॉस पासून एसए पर्यंत आत्तापर्यंत या सपोर्ट कंडिशन्स किती बेसिक आहेत हे आपल्याला महत्त्वाचं कळालं असेल, किती इम्पॉर्टंट आहे. या सपोर्ट कंडिशन्स माहीत होणं, लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. जर आपण फिक्स सपोर्ट कंडिशन्स कन्सिडर केली, फिक्स सपोर्ट कन्सिडर केली तर कॅरी ओव्हर फॅक्टर होतो 1/2, जे आपण आता जस्ट एका स्मॉल एक्झाम्पलमधनं बघितलं, करेक्ट. तेच जर तुमचा रिजिड जॉईंट असेल, करेक्ट, रिजिड जॉईंट असेल तरी कॅरी ओव्हर फॅक्टर होतो 1/2. यस, जर समजा तुमचा जॉईंट हिंज असेल, हिंज, तुमचा जॉईंट पिन असेल, करेक्ट, तर या केसमध्ये तुमचा कॅरी ओव्हर फॅक्टर होतो 0. याही पुढे समजा जर सपोर्ट कंडिशन ओव्हरहँग असेल, करेक्ट, सपोर्ट कंडिशन जर तुमची ओव्हरहँग असेल तर या केसमध्ये कॅरी ओव्हर फॅक्टर होतो परत 0. तर स्टुडंट, हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. हे प्रत्येकाच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन केलेलं पाहिजे की कॅरी ओव्हर फॅक्टर काय असतो. कॅरी ओव्हर फॅक्टर जर आपण बघितला तर अशा प्रकारे तो रेशो असतो. तो रेशो 1/2 कसा आला, मुवमेंट A to B अँड मुवमेंट B to A. तर या केसमध्ये आपल्याला अशा प्रकारे काय मिळाला, कॅरी ओव्हर फॅक्टर मिळाला. दॅट इज नॉट A to B, दॅट इज B to A अँड A to B. यस, तर या प्रकारे हे कॅरी ओव्हर फॅक्टर तुमच्या लक्षात असणं खूप गरजेचं आहे. समजा तुम्ही जर काही बुक रेफर केले किंवा काही नोट्स बघितल्या तिथे 0.5 पण दिलेलं असतं, याचाच अर्थ होतो 0.5. कॅल्क्युलेशन घेताना आपण डायरेक्टली 0.5 पण लिहू शकतो, ओके. त्यामुळे तिथे वेगळी व्हॅल्यू आली असं काही कन्सिडर करायचं नाही. यापुढे अजून काय इम्पॉर्टंट आहे बिफोर गोइंग टू स्टार्ट न्यूमेरिकल्स स्टुडंट, तर यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमचं रिलेटिव्ह स्टिफनेस फॅक्टर. तर रिलेटिव्ह स्टिफनेस फॅक्टर कशाने डिनोट करतात. यस, आताच आपण डिस्कस केलं. रिलेटिव्ह स्टिफनेस फॅक्टर इज द रेशो ऑफ movement of inertia to the length of the particular member. It is denoted by capital I/L. याला म्हणतात रिलेटिव्ह स्टिफनेस फॅक्टर. आता रिलेटिव्ह स्टिफनेस फॅक्टर परत सपोर्ट कंडिशन्सला मॅटर करतो. रिलेटिव्ह स्टिफनेस फॅक्टर
परत सपोर्ट कंडिशन्सला मॅटर करतो. मग सपोर्ट कंडिशन्स जर आपल्याकडे परत फिक्स एंड असेल, रिजिड कंडिशन असेल, या केसमध्ये आपला रिलेटिव्ह स्टिफनेस फॅक्टर होतो I/L डिरेक्टली. पण तेच जर मी दुसऱ्या सपोर्ट कंडिशन्सकडे जात असेल, ज्याच्यामध्ये तो हिंज असेल, ज्याच्यामध्ये तो रोलर असेल, ज्याच्यामध्ये तो पिन सपोर्ट असेल, कुठलाही असू द्या, त्या केसमध्ये माझा रिलेटिव्ह स्टिफनेस फॅक्टर होतो 3/4L. स्टुडंट, या व्हिडिओमध्ये असे बेसिक इनपुट्स मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे. हे इनपुट्स खूप महत्त्वाचे आहेत. मला सांगा, जर आपल्याला या प्रकारच्या सगळ्या मेन इम्पॉर्टंट लागणाऱ्या गोष्टी एकदा क्लिअर झाल्या की मग न्यूमेरिकलमध्ये ही व्हॅल्यू कुठून आली, हे कसं घेतलं, हे इकडे डिरेक्टली असंच का पुट केलं, तर हे कन्फ्युजन तुमचं बाजूला होतं. आणि हे कन्फ्युजन बाजूला ठेवूनच आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे. तर ते खूप इम्पॉर्टंट आहे. स्टुडंट, अशा प्रकारे आता आपल्याला बघायचं इम्पॉर्टंट ते म्हणजे डिस्ट्रीब्युशन फॅक्टर. आता परत आपण एकदा क्लिअर डिटेलमध्ये डिस्ट्रीब्युशन फॅक्टर काय आहे ते लक्षात घेऊया. करेक्ट. आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी प्रिव्हियसली तुम्हाला डिस्कस केलं की मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथडमध्ये आपण इंटरमिडिएट सपोर्टला फिक्स्ड अगेन्स्ट रोटेशन कन्सिडर करत आहोत. म्हणजे इथे एक्सटेरियर, यस, इकडे एक्सटेरियर अँड इंटेरियर अशा दोन कंडिशन्स आपण जर बघितल्या, इंटेरियर अशा जर दोन कंडिशन्स बघितल्या, तर ज्यावेळेस एक्सटेरियरला आपण डिस्ट्रीब्युशन फॅक्टर फॉर फिक्स एंड कन्सिडर करू, तर तो होईल 0. जेव्हा आपण तोच डिस्ट्रीब्युशन फॅक्टर पिन जॉईंट, रोलर जॉईंट, हिंज जॉईंट किंवा त्याला सपोर्ट पण म्हणूया, त्या कंडिशनमध्ये डिस्ट्रीब्युशन फॅक्टर होतो 1. आता त्याच्या अपोजिट इकडे सेम इंटेरियरमध्ये पण तुम्हाला फिक्स एंडला डिस्ट्रीब्युशन फॅक्टर आहे, पण पिन अँड रोलरसाठी म्हणजे या केसमध्ये इंटेरियर कंडिशन्समध्ये बाय फॉर्म्युला आपल्याला डिस्ट्रीब्युशन फॅक्टर कॅल्क्युलेट करायचा असतो. आता तुम्हाला क्लिअर झालं असेल की इंटेरियरलाच आपण सगळं काय करतोय, कंडिशन्स कन्सिडर करतोय, जसं की मुवमेंट डिस्ट्रीब्युशन मेथडच्या डेफिनेशनमध्ये मी सांगितलं. मग इथे आपल्याला K/समेशन ऑफ K, आणि हा K काय असेल तुमच्या प्रत्येक इंटरमिडिएट मेंबरचा, इंटरमिडिएट मेंबर किंवा इंटरमिडिएट कंडिशन्समधून, म्हणून डिनोटेड बाय स्मॉल I म्हणतो मी इथे, राईट. मग हा फॉर्म्युला यूज करूनच आपल्याला काय करायचं आहे, डिस्ट्रीब्युशन फॅक्टर कन्सिडर करायचे आहे. आणि हेच तुमच्या समोर येणं खूप गरजेचं आहे. आता आपण बाय डायग्राम स्मॉल एक्झाम्पल बघूया. डिस्ट्रीब्युशन फॅक्टर काय आहे सर्वांनी नोट डाऊन करायचं आहे. समजा मी अशी कंडिशन्स कन्सिडर केली, इकडे कंटिन्यू करतो, हे साइन कंटिन्यूच आहे, करेक्ट, म्हणजे कंटिन्युअस आपण त्याला कन्सिडर केलं, A टू इकडे B. तर या केसमध्ये डिस्ट्रीब्युशन फॅक्टर आपण बघा फिक्स एंड म्हटलंय, दॅट इज 0. तेच डिस्ट्रीब्युशन फॅक्टर जर मी दुसऱ्या एखाद्या हिंज पिन जॉईंटला ॲट द एंड कन्सिडर करत असेल, अशा प्रकारे, करेक्ट, अशा प्रकारे हा जर आपला हिंज जॉईंट असेल, तर त्या कंडिशन्समध्ये तुमचा डिस्ट्रीब्युशन फॅक्टर होतो 1. आता हे मी म्हणेल A टू B, हे पण म्हणेल A टू B. तर अशा प्रकारे स्टुडंट हे डिस्ट्रीब्युशन फॅक्टर तुमच्या समोर येणं खूप गरजेचं आहे. यस. आता यापुढे जाऊया की जर आपल्याला इंटरमिडिएट किंवा इंटेरियर स्पॅनमध्ये जे काही सपोर्ट कंडिशन्स येतात त्यानुसार डिस्ट्रीब्युशन फॅक्टर काय होतो. यस. तर अशा प्रकारे आपण ही कंटिन्युअस बीम लेफ्ट साईडला झाली आहे, राईट साईडला झाली असं कन्सिडर करूया, आणि इकडे इंटरमिडिएट एक स्पॅन देऊया, इंटरमिडिएट एक सपोर्ट देऊया जो हिंज सपोर्ट आहे. त्या केसमध्ये आपल्याला डिस्ट्रीब्युशन फॅक्टर कसा कॅल्क्युलेट करता येतो, तर तो तुमच्या जॉईंटला कन्सिडर करतात. आता समजा या A2, समजा इथे असं कन्सिडर करूया, A टू B या स्पॅनसाठी असलेला तुमचा स्टिफनेस आहे 2, या स्पॅनसाठी असलेला स्टिफनेस म्हणजे K ची व्हॅल्यू आहे 1. तर त्या केसमध्ये आपण कन्सिडर करतो बाय टॅब्युलर फॉर्म, आणि इकडे म्हणूया ॲट जॉईंट B. बघा, एका B जॉईंटला आपला इंटरमिडिएट सपोर्ट येतोय, करेक्ट. मग डिस्ट्रीब्युशन फॅक्टर इज इक्वल टू K/समेशन ऑफ K. आता या केसमध्ये मी डिस्कस करत आहे. मग स्पॅन A टू B किती होईल, 2. K म्हणजे किती, 2 डिवाइड बाय 2 + 1 दॅट इज 3. मग या केसमध्ये याचा डिस्ट्रीब्युशन फॅक्टर झाला 2 to 3, म्हणजे हा स्पॅन A टू B, B टू A
अँड B2C. मग B2Cच्या केसमध्ये डिस्ट्रीब्युशन फॅक्टर याचा 1 आणि टोटल किती 2 + 1 3, सो दॅट इज 1/3. तर याचाच होतो डिस्ट्रीब्युशन फॅक्टर 1/3. सपोज आपण फ्रेम सॉल्व करणार आहोत. फ्रेममध्ये अशा प्रकारे डिस्ट्रीब्युशन फॅक्टर आला, अशा प्रकारे समजा इकडची A, B, इकडे C, इकडे कंटिन्यू करूया, इकडे आहे D. या केसमध्ये याचा डिस्ट्रीब्युशन फॅक्टर आहे 2, याचा आहे 1, याचा आहे 1. आता या केसमध्ये टोटल डिस्ट्रीब्युशन फॅक्टर कसा येणार? यस, परत आपल्याला काय करावं लागेल, सिमिलरली जॉईंट B कन्सिडर करावं लागेल. कारण डिस्ट्रीब्युशन फॅक्टरचं डेफिनेशनच मी सांगितली आहे. इट इज डिफाइंड बाय इट इज द रेशो ऑफ स्टिफनेस ऑफ मेंबर टू द टोटल समेशन ऑफ स्टिफनेस ऑफ ऑल द मेंबर मीटिंग ॲट जॉईंट. मग इथे मीटिंग ॲट जॉईंट काय BA, मग याचा काय झाला स्पॅन BA BC अँड BD. बघा B पासनंच A कडे, B पासनं C कडे, B पासनं D कडे. मग या केसमध्ये याचा डिस्ट्रीब्युशन फॅक्टर काय होतो? आता याचा किती आहे B2A 2 आणि टोटल डिवाइड बाय समेशन 2 + 1 + 1 दॅट इज 4. यस, इकडे 1 डिवाइड बाय 4, इकडे परत 1 डिवाइड बाय 4 अँड दॅट इज दी डिस्ट्रीब्युशन फॅक्टर ऑफ ईच अँड एव्हरी स्पॅन. तर स्टुडंट, अशा प्रकारे ही डिस्ट्रीब्युशन फॅक्टर तुमच्या समोर समजणं खूप गरजेचं आहे. हे आपल्याला पुढे न्यूमेरिकलमध्ये लागणार आहे. याच्या आधीच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं की आपल्याला कॅरी ओव्हर फॅक्टर किती महत्त्वाचा आहे. तो कॅरी ओव्हर फॅक्टर आपण कसा कन्सिडर करतो. तर या प्रकारे आपल्याला रिलेटिव्ह स्टिफनेस फॅक्टर, कॅरी ओव्हर फॅक्टर, डिस्ट्रीब्युशन फॅक्टर या तिघही कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे, ज्या मुवमेंट डिस्ट्रीब्युशन मेथडमध्ये आपल्याला लागणार आहे. तर 1 बाय 1 आपण या सगळ्या बेसिक कन्सेप्ट आता ते बघितलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला यानंतरच्या व्हिडिओमध्ये न्यूमेरिकल सॉल्व करायचं आहे. आता त्या न्यूमेरिकलसाठी लागणाऱ्या बेसिक स्टेप्स सुद्धा मी आता डिस्कस करणार आहे, जेणेकरून आपण डिरेक्टली नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यूमेरिकल बघणार आहोत. आता स्टुडंट, या सगळ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर आता आपण डायरेक्टली मुवमेंट डिस्ट्रीब्युशन मेथडवर न्यूमेरिकल जे आहेत त्याच्या बिफोर आपण कुठल्या कुठल्या स्टेप्स फॉलो केल्या पाहिजे, राईट. त्या स्टेप्स तुमच्या समोर क्लिअर झाल्या की आपण डायरेक्टली न्यूमेरिकलकडे जाऊया. ओके, सो स्टेप्स फॉर मुवमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड. स्टुडंट, एक्झाममध्ये क्वेश्चनमध्ये कधी कधी शॉर्टमध्ये येतं MDM, कॅपिटल MDM. त्या केसमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. MDM कुठली मेथड आली? मुवमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड, राईट. सो स्टेप नंबर 1 आता सर्वांनी नोट डाऊन करून घ्यायचे आहेत. स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 1 सिमिलरली स्लोप डिफ्लेक्शन मेथड सारखी आहे, ज्याच्यात डीके होतं. इथे डीके वगैरे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं नाही, कारण आता आपण इंटरमिडिएट सपोर्टला कन्सिडर करून पुढे सोल्युशन घेणार आहोत. यस, मग इथे डायरेक्टली आपली होते फिक्स एंड मुवमेंटची, फिक्स्ड एंड मुवमेंट. आता फिक्स एंड मुवमेंटचे फॉर्म्युले काय आहेत? सिमिलरली स्लोप अँड डिफ्लेक्शन मेथडमध्ये आपण जसं फिक्स एंड मुवमेंट दिलेल्या लोडिंग कंडिशन्सनुसार घेतले, सेम तेच फॉर्म्युले आपल्याला इकडे यूज करायचे आहे. सेम त्याच वेळी A to B, B to A, B to C, C to D अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे? फिक्स एंड मुवमेंट कॅल्क्युलेट करायचे आहे. म्हणजे सेम स्टेप आहे, करेक्ट. नंतर स्टेप नंबर 2 जे आपण आत्ताच लेटेस्ट डिस्कस केले, डिस्ट्रीब्युशन फॅक्टर. यस, डिस्ट्रीब्युशन फॅक्टर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. आता हा डिस्ट्रीब्युशन फॅक्टर कन्सिडर करून आपल्याला टॅब्युलर फॉर्ममध्ये कॅल्क्युलेट करायचा आहे. यस, आता तो टॅब्युलर फॉर्म आपण आत्ताच डिस्कस केला. डिस्ट्रीब्युशन फॅक्टर इज इक्वल टू इट इज द रेशिओ ऑफ K अपॉन समेशन ऑफ K. आणि तो कसा कॅल्क्युलेट करतो? टॅब्युलर फॉर्ममध्ये. मग इथे आपण काय करतो? A to B, A to C, किंवा त्याला आपण असं पण म्हणू शकतो सिंपल B to A, B to C, करेक्ट. म्हणजे काय करत असतो आपण एका जॉईंटला, आता समजा B to A, B to C अशा प्रकारे जर एक जॉईंट असेल आणि इकडनं A इकडनं C असेल, तर हा झाला तुमचा B जॉईंट, राईट. म्हणजे इकडनं इकडे, इकडनं इकडे गेलं की आपल्याला त्याचा काय मिळेल? इथे रेशो, आणि त्यामुळे आपल्याला डायरेक्टली स्टिफनेस फॅक्टर कॅल्क्युलेट करता येईल. नेक्स्ट स्टेप नंबर 3 मध्ये काय आहे? आता या स्टेप नंबर 3 मध्ये याचे डिस्ट्रीब्युशन फॅक्टर घेऊन आपल्याला काय करायचे आहेत? अनबॅलन्स मुवमेंट कॅल्क्युलेट करायचे आहेत. अनबॅलन्स मुवमेंट. आता तुम्ही म्हणाल सर हे अनबॅलन्स मुवमेंट काय आहे? अनबॅलन्स मुवमेंट म्हणजेच
ज्या काही फिक्स एंड मुवमेंट आहेत त्या इथे पुट करून त्याच्याशी डिस्ट्रीब्युशन फॅक्टर कन्सिडर करून आपल्याला तिथे परत एक मुवमेंटची कॅल्क्युलेशन्स करायची आहे. त्याच्या पुढे स्टेप नंबर 4 मध्ये आपण काय करणार आहोत? स्टेप नंबर 4 मध्ये त्या कॅल्क्युलेट केलेल्या डिस्ट्रीब्युशन मुवमेंट कॅल्क्युलेट करणार आहोत. डिस्ट्रीब्युशन मुवमेंट आणि त्याला डिनोट करतात DM ने, कॅपिटल DM. आणि याच परत पुढे काय करायचं आपल्याला? अशा प्रकारे कॅरी ओव्हर करायचे आहेत आणि त्याला म्हणतात कॅरी ओव्हर मुवमेंट. त्याला म्हणतात कॅरी ओव्हर मुवमेंट. कॅरी ओव्हर मुवमेंट विथ साइन. पॉझिटिव्ह असेल तर डिरेक्टली पॉझिटिव्ह, मायनस असेल तर मायनस, अशा कन्सिडर करून आपल्याला विथ साइन त्या काय करायच्या आहेत? विथ साइन ॲट फार एंड त्या काय करायच्या आहे? कॅरी करून घ्यायच्या आहेत. म्हणजे समजा आपण जर अशा प्रकारे मुवमेंट कॅल्क्युलेशन्स करत असेल, इथे -5, इकडे 5, इकडे 1, तर डिरेक्टली काय करायचं? अशा प्रकारे या कॅरी करून घ्यायच्या आहेत. राईट. नेक्स्ट स्टेप नंबर 5 मध्ये आपल्याला बॅलन्स मुवमेंट कॅल्क्युलेट करायचे आहेत. मग शेवट सगळ्यांची समेशन होऊन लास्टला तुमच्या इच अँड एव्हरी जॉईंटला बॅलन्स मुवमेंट आली पाहिजे. काय? बॅलन्स. आता सिंपल बॅलन्स मुवमेंट म्हणजे काय? समजा अशा प्रकारचे 2 जॉईंट आहे, इकडे आलं -5.2 आन्सर, इकडे आलं 7.5, तर त्याच्या शेजारी पण -7.5, अशा प्रकारे बॅलन्स काय आलं पाहिजे? मुवमेंट्स आल्या पाहिजे. आणि जेव्हा बॅलन्स मुवमेंट येतील दॅट इज अवर फायनल स्टेप फॉर सोल्युशन. पण जर बॅलन्स मुवमेंट नाही आल्या तर काय करायचं सर? अगेन्स्ट इथून परत आपल्याला इटरेशन स्टार्ट करायचं. इथून या स्टेप पासून परत सेकंड इटरेशनला कन्सिडर करायचं. म्हणजे डिस्ट्रीब्युशन फॅक्टर पासून ते डिरेक्टली आपल्याला काय करायचं? परत बॅलन्स मुवमेंट येईपर्यंत सेम स्टेप रिपीट करायच्या. समजा सेकंड इटरेशन मध्ये जर बॅलन्स मुवमेंट नाही आल्या तर परत वी हॅव टू रिपीट फॉर थर्ड इटरेशन. आणि नक्कीच 3rd to 4th इटरेशन पर्यंत तुम्हाला बॅलन्स मुवमेंट येतील आणि ज्या ठिकाणी अशा बॅलन्स मुवमेंट येतील तिथे आपण स्टॉप व्हायचं आहे आणि दॅट इज अवर फायनल मुवमेंट. आणि त्याच मुवमेंटवरून आपल्याला मग पुढे सेम काय ड्रॉ करायचं आहे? बेंडिंग मुवमेंट डायग्राम. सेम जर विचारलं शिअर फोर्स डायग्राम तर सेम परत आपल्याला शिअर फोर्स डायग्राम पण ड्रॉ करायचे आहेत. त्यासाठी शिअर कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत, जसं की आपण स्लोप अँड डिफ्लेक्शन मेथडमध्ये बघितलं. तर स्टुडंट बेसिकली या सगळ्या पूर्ण स्टेप्सला तुम्हाला काय करायचं आहे? फॉलो करायचं आहे. आणि या स्टेप्स एकदा तुमच्या समोर क्लिअर झाल्या की तुम्ही इझिली काय करू शकता? कॅल्क्युलेशन्स करू शकतात. तर स्टुडंट येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट न्यूमेरिकल घेऊन येत आहोत मुवमेंट डिस्ट्रीब्युशन मेथडवर. तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही अशा प्रकारे पुन्हा एकदा बघा. याच्यातलं सगळं बेसिक मी काय काय डिस्कस केलेलं आहे ते व्यवस्थित एकदा ऑब्झर्व करा, रीड करा, नोट डाऊन करा आणि या बेसवरच आपल्याला याच नोट्स कन्सिडर करून पुढे काय करायचं आहे? सोल्युशन घ्यायचं आहे न्यूमेरिकलचं. मित्रांनो, हा युनिट तुम्ही बघितला, तुम्हाला नक्की आवडला असेल, कॉन्फिडन्स आला असेल की येस मला आता हा सब्जेक्ट नक्की स्कोर होतो. सो मित्रांनो, याच सब्जेक्टचे अजून रिमेनिंग युनिट्स तुम्हाला असेच डिटेलमध्ये फ्रीली बघायचे असतील तर आपलं पर्पल ॲट जे यूट्यूब चॅनल आहे ते लगेच सबस्क्राईब करा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये प्लेलिस्ट आहे बघा, प्लेलिस्टमध्ये जा, प्लेलिस्टमध्ये या सब्जेक्टची प्लेलिस्ट बघा. त्या प्लेलिस्टमध्ये बाकी रिमेनिंग युनिटचे सुद्धा असे डिटेल फ्री व्हिडिओ लेक्चर आहे ते पूर्ण बघा आणि तुमचा हा सब्जेक्ट नक्की 100% गॅरंटेड पर्पल ॲट ॲप्लिकेशन आणि पर्पल ॲट यूट्यूब चॅनलसोबत स्कोर करा. तसंच तुम्हाला आवडला तर नक्की आपल्या मित्रांना पण व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.